हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आता सकाळी माझं स्वतःचं आवरून झालेलं आहे आणि आता ब्रेकफास्ट बनवायला घेते। बाहेर भरपूर पाऊस पडतोय। अगस्त्यसुद्धा उठला आहे, त्याच्या स्कूलची तयारी करायची आता। तेव्हा पहिला ब्रेकफास्ट बनवण्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आज मी माझं मॉर्निंगचं रूटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ऑलमोस्ट सगळ्या बायकांचं रूटीन हेच असतं, सकाळी उठायचं, स्वतःचं आवरायचं, मुलाबाळांचे डब्बे करायचे, नाश्ता करायचं। तर सेम माझंही तसंच आहे की माझं काही वेगळं आहे असं नाही आहे, पण जे माझं रूटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर सकाळी उठल्यानंतर माझं आवरून झाल्यानंतर पहिला आपलं माहिती आहे बाकी काही न करता ब्रेकफास्ट करायला लागतो, कारण उठल्यानंतर सगळ्यांना खायला लागतं आमच्याकडे। तर पोहे बनवायला घेतलेले आहेत। त्याच्यात अगस्त्यसुद्धा उठलेला होता, तर त्याला फक्त थोडा वेळ बसवलं आहे। तर आता त्याला पण काहीतरी खायला द्यावं लागेल। सकाळी तो दूध आणि चॉकलेट दूध असतं तो पितो, तर मध्येच बनवता बनवता त्यालासुद्धा बघायला लागतं। तर पोहे बनवायला घेतलेले तोपर्यंत त्याचं पण रडगाणं चालू झालेलं। मग त्याच्या हातामध्ये त्याचं चॉकलेट दूध दिलेलं आहे, म्हणजे मला माझं काम पटापट करता येतं आणि तेवढं पिण्यामध्ये तो थोडा टाईमपास टंगळमंगळ करतो। त्याच्यामुळे मग थोडी जर नाश्ता वगैरे असतो ती कामंसुद्धा होऊन जातात। कधी कधी उठत नाही, कधी मी उठेन तेव्हाच उठतो, मग ती गडबड होऊन जाते। सगळ्या आयांचंच हेच असतं की आपण उठल्यानंतर आपली मुलं लगेच आपल्या मागे उठतात। तर आता नाश्ता बनवून झालेला आहे। तर अगस्त्यलासुद्धा टिफिनला मी थोडेसे पोहे देणार आहे, कारण तो सकाळी मी त्याला भरवायचा खूप प्रयत्न करते, पण शक्यतो तो नाहीच खात। ते चॉकलेट दूध पाहिलं की त्याचं पोट भरलेलं असतं, मग बाकी काहीच खात नाही। मग आता आमच्यासाठी तिघांसाठी नाश्ता बनवला आहे आणि अगस्त्यलासुद्धा टिफिनला मी हेच देणार आहे। बघितलं तर बराच टाईम होता, अर्धा पाऊण तास होता माझ्याकडे, 9:15 झालेले होते। तर म्हटलं मग मी दुपारच्या जेवणाचीसुद्धा तयारी करून घेते। कालच्यातला थोडासा भात बाकी होता, तर म्हटलं की मग आमटी बनवते। माझ्याकडे बघितलं तर भाज्या नव्हत्या, फक्त शेकटाच्या शेंगा होत्या। तर म्हटलं की चला मग ह्याची आमटी बनवावीत, म्हणून मी तुरीची डाळ पहिला भिजत घालून ठेवलेली। तर जी तुम्हाला दिसते ती तुरीची डाळ आहे आणि मी आता शेंगा कट करून घेते आणि ह्याची आमटी बनवणार आहे। तर अगस्त्यसाठी चपाती किंवा भाकरी बनवायचं होतं, तर तो म्हणतो आई मला पापाच बनव, म्हणजे भाकरीच बनव। तर भाकरी बनवणार आहे, भात बनवायची गरज नाही आहे, म्हणजे माझं स्वयंपाकाचं टेन्शन मिटणार आहे। आमटी करेन अगस्त्यसाठी थोडी फिक्की आणि आमच्यासाठी तिखट असं करेन, मग माझं काम होईल। आणि म्हणजे अगस्त्यला जेव्हा स्कूलमधून सोडून आल्यानंतर मग कामाचं जास्त प्रेशर राहणार नाही। थोडी साफसफाई केली की माझं काम होईल, मला पण थोडं निवांत बसता येईल। पण आज असं होतं की अगस्त्यच्या बाबांचं मार्केटिंग फील्ड आहे आणि त्यांचं आज सेम आपलं कर्जत लोकेशन आहे, त्याच्यामुळे त्याला ते सोडणार होते। त्याच्यामुळे माझं ते पण थोडं काम वाचलेलं आहे, कारण मी त्याला चालत घेऊन जाते। त्याच्यामुळे मग 15 मिनटं जायला आणि येताना म्हणा मी 10 मिनटात येते, मग तेवढा वेळ माझा जातोच। मग मला वेळ स्वतःसाठी असा भेटतच नाही, कारण अगस्त्य स्कूलमधून आला की मग त्याच्या मागेच लागावं लागतं किंवा तो आई आई त्याचं चालूच असतं। मग तेव्हा व्लॉग बनवू पण नाही नीट शकत, ना एडिट करू शकत किंवा दुसरंही काम नाही। आणि हे करता करता परत शॉपमधलंही असतंच, ते फोन वगैरे आले किंवा तिकडच्या ऑर्डर्स आल्या तर मला तिथे पण जावं लागतं। तर हे बघा, ह्याच्यात मी पाणी टाकलं, थोडंसं तेल आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही हे वेगळंही करू शकता, म्हणजे शेंगा तुम्ही वेगळा शिजवून घेऊ शकता आणि डाळ वेगळी शिजवून घेऊ शकता, पण मी असं काही करत नाही आहे। तर आता कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि कालचा जो थोडासा भात राहिलेला होता तर तो पण मी ह्याच्यातच ठेवते, म्हणजे तो गरमसुद्धा होईल, वेगळं मला परत गरम करायची गरज लागणार नाही। तर आता मी कुकर लावून घेते आणि मग बघितलं तर थोडा माझ्याकडे अजून वेळ होता, तर म्हटलं भांडीसुद्धा त्याच्यासोबत क्लीन करून घेते, म्हणजे माझा पूर्ण ओट्यावरचं जे किचनचं काम आहे ते होऊन जाईल। आणि भांडी शक्यतो मी साठवून ठेवत नाही। आता ही जी भांडी आहेत ही सकाळपासूनची, म्हणजे फक्त नाश्त्याची, पाणी प्यायलेलं वगैरे आणि अगस्त्यचं जे चॉकलेट दूध होतं ती थोडीशी भांडी होती। जर भांडी भरपूर साठवून ठेवली तर ओटा पण खूप खराब दिसतो आणि मग कंटाळा येतो आपल्याला पण भांडी घासायचा, की अरे बापरे एवढं काम आहे, मग आपण चिडचिड करतो किंवा इरिटेड होऊन जातो। तर मी जेवढी भांडी साठतील तेवढी तिथल्या तिथे लगेच क्लीन करून घेते, म्हणजे आपला ओटा पण स्वच्छ दिसतो आणि आपल्याला कामाचा कंटाळासुद्धा येत नाही। म्हणजे सकाळची, संध्याकाळची किंवा रात्रीची जरी असेल तरी जेवण वगैरे झाल्यानंतर आपली जी थोडीफार भांडी निघतात ती लगेच क्लीन करून घेते। मग आपलं जेवण झाल्यावरती भरपूर भांडी निघतात, ताट, सगळी पातेले वगैरे,
त्याच्यामुळे मग जशी साठतील थोडीशी तशी क्लीन करून घ्यायची. म्हणजे ही एक चांगली सवय आहे. तुम्हाला पण जर असं भांडी घासायचा कंटाळा येत असेल तर ही सवय लावा, की आपलं काम झालं की जी भांडी साठलेली असतील बेसिनमध्ये ती पटकन क्लीन करून घ्यायची. म्हणजे खूप कामाचं असं आपल्याला प्रेशर येत नाही. तर मी पण सेम असंच फॉलो करते. जेवढी भांडी झाली तेवढी पटापट क्लीन करून घ्यायची. म्हणजे वेळ पण आपला वाचतो, आपल्याला कंटाळा पण येत नाही त्या गोष्टीचा. आणि भांडी आपली सुकली की आपल्याला रॅकमध्ये लावायला पण बरं पडतं. नाहीतर मग खूप भांडी होतात की जे आपल्या जे भांडं ठेवायचं टोपलं असतं ते पण ओव्हरफ्लो होऊन जातं समटाईम्स. मग त्यापेक्षा ही थोडी थोडी भांडी घासलेली कधीही बेटर असतात. तर आता माझी भांडीसुद्धा घासून झालेली आहेत आणि अगस्त्याच्या बाबांचा फोन आलेला की मी त्याला घ्यायला येतो आहे. तर आता मग अगस्त्याला घेऊन मी खाली जाते आणि मग देवपूजा राहिली आहे माझी मेन ती करायची आहे. पण ती मला नीट शांततेत करायलाच आवडते. अगस्त्याचा गोंधळ असला की काहीच होत नाही. तर अगस्त्याला सोडून येईन, त्याच्यानंतर मग मी देवपूजा करेन. आता अगस्त्याला पहिला घेऊन जाते आणि आता हे ओटार जे पाणी साठलेलं होतं ते पण मी ना वाईप करून घेतलं आहे वायपरनी लगेच. नाहीतर मग ओटार ते पाणी तसंच दिसतं आणि पांढरे पांढरे डाग पडतात. त्यापेक्षा जे पाणी येतं ते लगेच वाईप करून टाकायचं. बाय बाय अगस्त्य. खाली बघ, खाली बघ. बाबा आहेत ना, मी कशाला पाहिजे. घरी आल्यावर पहिला देवपूजा करून घेतली. अगस्त्यला बाबा जरी होते सोडायला तरी आई तू चलच सोबत म्हणून मला सुद्धा जावंच लागलं. आणि भाकरी करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर म्हटलं की आमटीला लगेच फोडणी देऊन घेऊयात, म्हणून मग तेल गरम करून घेतलं आणि माझ्याकडे बघितलं तर लसूण सोललेला नव्हता, मग तो पटापट लसूण सोलून घेतला. मी सोलून ठेवते पण समटाईम्स कधी संपलेला असतो आणि मग ते जर सोलायला वेळ भेटला नाही की मग गडबड होते. तर सेम आज तसंच झालं. तर लसूण सोलून घेतला. तेलाला फोडणीमध्ये तुम्ही जिरा, मोहरी, हिंग टाकू शकता. मी जिरा आणि लसणाची फोडणी दिलेली आहे. लसूण जेवढा जास्त टाकाल ना तेवढी टेस्ट आमटीला खरंच खूप छान येते. आपला लसूण ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊयात. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करणार आहोत. तर ते करून घेऊ आणि आमटीला फोडणी देऊयात. तर ही आमटी खरंच खूप छान लागते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही चिंच आणि गूळ टाकलं तर आंबट गोड तिखट अशी टेस्ट पण खूप छान येते ह्या आमटीला. शेवग्याच्या शेंगांची आमटी खरंच खूप मस्त लागते. तर हे बघा मी हळद थोडीशी टाकली, गरम मसाला टाकला आणि लाल तिखट टाकून फोडणी करून घेतलेली आहे. आता त्याच्यावरती शेंगा आणि जी डाळ होती ती टाकते आणि सगळं मिक्स करते. आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून घेते. तुम्ही डाळ आहे ती तुम्ही फेटून एकदम बारीकसुद्धा करून घेऊ शकता, पण मला तशी आवडत नाही म्हणून मी जास्त फेटलेले नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेते आणि ती टाकते आणि चवीपुरता मीठ टाकेन आणि कोथिंबीर टाकेन आणि आमटीला छानशी अशी उकळ येऊन घेईन. मग आपली आमटी तयार होईल. तर माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडतात का हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्स येत नाही. आणि जे बाजूला लाईकचं बटन आहे, थंबचं जे बटन दिसतं ते नक्कीच दाबा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत हे मला त्या लाईकवरून समजेल. तर आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.